छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे नगरसेवक श्री मतीन पटेल यांच्या 3 ठिकाणी जे अतिक्रमण होतं त्यासाठी महापालिकेने नियमानुसार नोटीस दिलेली होती. ती नोटीस दिल्यानंतर त्यांना त्यांच्या मालमत्तेबाबतचे कागदपत्र देण्याची संधी दिलेली होती. त्या संधीमध्ये त्यांनी कागदपत्र दिलेली नाहीत आणि त्या मालमत्ता अनधिकृत असल्याचे सिद्ध झाल्यानंतर आणि त्यासोबतच माननीय उच्च न्यायालयामध्ये सुद्धा त्यांनी जे ॲप्लिकेशन केलेलं होतं तिथे सुद्धा महापालिकेचे वकील आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचा स्टे मिळालेला नाही. त्यामुळे महापालिकेने नियमानुसार लीगल नोटीस देऊन अतिक्रमणाबाबतची कारवाई केलेली आहे आणि ही कारवाई आहे ती महानगरपालिका आणि पोलिसांच्या पथकाने आज पूर्ण केलेली आहे. खासदारांनी काही आरोप केले आणि काही प्रकरणं आपल्या समोर या ठिकाणी ठेवली, त्यामध्ये तथ्य आहे का? माननीय माजी खासदारांनी काही नगरसेवकांबाबतचे काही कागदपत्र आम्हाला निदर्शनास आणून दिले. त्यामध्ये मी तात्काळ अतिक्रमण विभागाला आणि मालमत्ता विभागाला चेक करायला व्हेरीफाय करायला सांगितलेलं आहे. जर त्यामध्ये तथ्य असेल तर त्यामध्ये सुद्धा ऍक्शन घेतली जाईल. त्यांचा एक आक्षेप असा होता की ही कारवाई एवढी तातडीने म्हणजे 3 दिवसाची नोटीस, 1 दिवसासाठी नोटीस आणि काही तक्रारी तुमच्याकडे महिना 2 महिन्यापूर्वी आहेत. मग असा भेदाभेद का? तक्रारी आमच्याकडे आल्यानंतर आणि त्यामध्ये तथ्यता आढळल्यानंतर अगोदरच्या ज्या आमच्याकडे तक्रारी होत्या त्यामध्ये काही नोटीस देण्याची कारवाई झालेली दिसून आली नाही. जे काही मला आढळून आलं ते आता त्यामध्ये नोटीस द्यायला मी सांगितलेलं आहे. आपण प्रोसेस फॉलो करतो, नोटीस देतो, त्यानंतर संधी देतो कागदपत्र देण्यासाठी आणि त्यानंतर जर आले नाही तर आपण ॲक्शन घेत असतो. आणि जे सन्माननीय नगरसेवक असतात त्यांचीही महत्त्वाची जबाबदारी राहत असते. निवडणुकीच्या वेळी जे काही नॉमिनेशनमध्ये जी माहिती दिलेली असते त्यासोबतच जो आपला महानगरपालिका अधिनियम आहे त्यानुसार सुद्धा त्यांची ती जबाबदारी आहे. तर सन्माननीय नगरसेवकांबाबत यामध्ये नोटीस देऊनच कारवाई झाली आणि माजी खासदार साहेबांनी जे काही आम्हाला आता कागदपत्र दिलेले आहेत त्यामध्ये सुद्धा नोटीस दिली जाईल, त्या प्रकरणाची तथ्यता तपासली जाईल आणि त्यामध्ये जी काही फॅक्ट असेल त्यानुसार सर्वांसाठी समान जी काय असेल ती कारवाई केली. मतीन पटेल बाबत तक्रार कधी आली होती म्हणजे त्याला नोटीस आपण 3 दिवसाआधीच दिली आणि ही जी प्रकरणं ती सांगितल्या जातात सध्याची ही तर बरीच जुनी आहे. ही प्रकरणं आमच्या सहाय्यक आयुक्त म्हणजे झोन लेवलला तक्रारी आल्याचे कागदपत्र त्यांनी दाखवले. झोनल ऑफिसरकडचे काही रिपोर्ट दाखवले. ते काय अतिक्रमण विभागाच्या कार्यालयामध्ये किंवा अतिक्रमण विभागाकडून त्याच्यावरती काही रिमार्क आलेली काही दिसून आले नाही. त्याच्यामध्ये सुद्धा या पद्धतीने कारवाई केली जाईल. असं आहे की सत्ताधारी नगरसेवकाला वेगळा नाही, एक वेगळ्या पक्षाच्या नगरसेवकाला वेगळा नाही, असं का? कारण महिनाभर त्याला एखाद्याला नोटीस जात नाही सत्ताधारी नगरसेवकाला. यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार का? छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये जे 125 सन्मान्य नगरसेवक आहेत, नगरसेवकांनी निवडणुकीच्या वेळी नामनिर्देशन पत्र भरताना जी माहिती दिलेली असते ती माहिती लक्षात घेऊनच त्यांच्या नामनिर्देशन पत्राची छाननी वैध अवैध ठरवली जाते. त्यानंतर जर काही तक्रारी आल्या तर त्या आपल्याला तपासून घ्याव्या लागतात. श्री मतीन पटेल यांच्या तक्रारींची जी काय आहे त्यामध्ये नोटीस देण्यात आली, त्यांना संधी देण्यात आली, त्यानंतर ही ॲक्शन घेण्यात आली. इतरही नगरसेवक असतील आणि सर्वांना ओपन आहे, तक्रार देणे सर्वांना ओपन आहे. तक्रार आल्यानंतर त्यामध्ये सत्यता तपासली जाईल, नोटीस देऊन म्हणणं मांडण्याची संधी दिली जाईल आणि सर्व नगरसेवकांबाबत जी या नगरसेवकांबाबत कारवाई झाली सर्व नगरसेवकांबाबत तक्रार आल्यानंतर वस्तुस्थिती तपासून योग्य ती नियमानुसार असेल ती कारवाई केली. मतीन पटेलची तक्रार कधी आली होती? 1 मिनिट, मतीन पटेलची तक्रार कधी आली होती? नाही ते आता मला चेक करावं लागेल. 1 आठवड्यापूर्वीच ते आलेले होते आणि त्यानंतर नोटीस आपण दिली. माजी खासदार म्हणत आहेत की न्यायालयाने देखील तुम्हाला महानगरपालिकेचे डॉक्युमेंट त्यांनी दिलेले, महानगरपालिकेने त्यांना नोटीस दिली होती की एवढ्या दिवसात काढून घ्या अन्यथा आम्ही पाडू. ती नोटीस महानगरपालिकेचीच तुम्हाला तुमचीच नोटीस त्यांनी दाखवली, मग ती कारवाई का नाही? काय म्हणताय? दुसरा महानगरपालिकेने जे नगरसेवक आहेत दुसरे त्यांची तक्रार केलेली आहे, त्यांची महानगरपालिकेने ते बांधकाम अवैध असल्याची नोटीस नाही, महानगरपालिकेने दुसऱ्या प्रकरणामध्ये नोटीस अजून दिलेली नाही. त्या प्रकरणामध्ये खालच्या झोन ऑफिसरचा रिपोर्ट आहे, पण तो काही अजून महानगरपालिकेच्या सेंट्रल विभागाने किंवा अतिक्रमण विभागाने त्यामध्ये एक आम्ही तपासणी करत असतो. हे मतीन पटेल यांच्या बाबतीत जी काही झाली कागदपत्र तपासणी झाली, त्यानंतर अतिक्रमण विभागाने नगररचनाचा अभिप्राय घेऊन मग नोटीस दिली आणि त्यांना संधी दिली. ती इतर नगरसेवकांबाबत ती प्रोसेस अजून झालेली नाही. त्यांची जी काही तक्रार आलेली होती तक्रारीवरचा रिपोर्ट जो झोन ऑफिसचा आलेला होता तो त्यांनी आज दाखवलेला आहे. त्याच्यावरती पण कारवाई केली जाईल. जी आमची प्रोसेस राहते की तक्रार आल्यानंतर
नगर रचनाकडून अभिप्राय घेतला जातो किंवा तसा आम्ही झोनल ऑफिसरकडून अभिप्राय ऍक्च्युली घेत नाही, नगर रचनाकडून अभिप्राय घेतो, कारण त्यांच्याकडे प्रॉपर्टीचे सर्व डॉक्युमेंट्स असतात आणि तो अभिप्राय आल्यानंतर मग अतिक्रमण विभाग त्यांना एक नोटीस देऊन संधी देते की असं असं टाउन प्लॅनिंगचं मत आहे, तुमच्याकडे यापेक्षा वेगळे काय डॉक्युमेंट आहेत का. तर ती प्रोसेस इतर नगरसेवकांच्या बाबतीत अजून झालेली नव्हती. त्यांनी जे तक्रार दाखवली, झोनल ऑफिसरचा जो काही रिपोर्ट दाखवला तो पण चेक करून घ्यावं लागेल, कारण झोनल ऑफिसरकडे टाउन प्लॅनिंगकडे जी माहिती आहे ती झोनल ऑफिसरकडे नसते. झोनल ऑफिसर आपलं क्षेत्रीय कार्यालय राहतं, टाउन प्लॅनिंगला सेंट्रली ही माहिती राहते. त्यामुळे जरी झोनल ऑफिसरचं पत्र असेल, टाउन प्लॅनिंग कडून ते तपासून घ्यावं लागेल. ते तपासून घेतल्यानंतर मग अतिक्रमण विभाग आहे ती नोटीस देऊन पुढची कारवाई करत असते. तर ती प्रोसेस केली जाईल. मागे गत आयुक्तांनी एक निर्णय घेतलेला होता की ज्या नगरसेवकांनी अतिक्रमण कारवाईस विरोध केलाय अशा नगरसेवकांचं नगरसेवक पद रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव त्यांनी ठेवला. त्याच्या संदर्भात नेमकी काय स्थिती आहे? तसा काय प्रस्ताव ठेवलेला नव्हता. त्यामध्ये प्रोसेस राहते. काही नगरसेवकांनी अतिक्रमण कारवाईच्या वेळी विरोध केलेला होता, त्यांच्या विरोधात FIR झालेला होता. आपलं जे सेक्शन 10D आहे त्यानुसार मग त्याबाबतचा रिपोर्ट अतिक्रमण विभागाकडून आल्यानंतर सुनावणी घेऊन कारवाई केली जाते. सुनावणीची तारीख अजून दिली नाही. अतिक्रमण विभागाचा रिपोर्ट आमच्या इलेक्शन डिपार्टमेंटकडे आल्यानंतर त्यामध्ये सुनावणीची तारीख दिली जाईल आणि 10D मध्ये जी काही आपण अपात्रतेची कारवाई करतो त्यामध्ये म्हणणं मांडण्याची संधी दिली जाते. मग म्हणणं मांडण्याची संधी देऊन ती प्रोसिजर करून यामध्ये कारवाई केली जाईल. असं तुम्ही आता म्हटले की मतींच्या बाबतीत 8 दिवसापूर्वी तक्रार तुमच्याकडे आली होती. ही वस्तुस्थिती खरी आहे? पुन्हा विचारतोय कारण की कारवाई तात्काळ झाली त्यानंतर. कारवाई झाली ती नियमानुसारच झालेली आहे. किती दिवसा अगोदर तक्रार आली किंवा काय आली, परंतु कारवाई झालेली आहे ती. आता म्हणले ना 8 8 दिवसापूर्वी. दिवसापूर्वी 8 दिवसाच्या साधारणतः मागच्या आठवड्यामध्ये मी नव्हतो त्यावेळी साधारणतः तक्रार आलेली आहे. त्यानंतर आम्ही जी नोटीस दिलेली आहे, नोटीस दिल्यानंतर जो काही कालावधी आहे नोटीसचा तो आणि माननीय उच्च न्यायालयामध्ये सुद्धा ते गेलेले होते. तर आम्ही कायदेशीर प्रक्रिया पार पाडूनच ही प्रक्रिया केलेली आहे. आता सर एवढी तत्परता विविध ठिकाणी कारवाई करताना महानगरपालिका दाखवणार. हे सर्व ठिकाणीच तत्परता दाखवली आहे. जिथे जिथे तक्रारी येतील आणि सन्माननीय नगरसेवक जे राहतात त्यांची तर त्याच्यामध्ये जबाबदारी जास्त राहते.